मदर्स डे एक चिंतन. नमस्कार मंडळी. 10 तारखेला सर्व अमेरिकेत मदर्स डे साजरा होत आहे. या निमित्ताने मला काही सांगायचे आहे. मदर्स डे, फादर्स डे, व्हॅलेंटाईन्स डे हे सर्व पाश्चात्य सण आहेत. पण आपण अमेरिकेमध्ये राहत असल्यामुळे आणि आपली मुले बाळे इथेच वाढत असल्यामुळे आपण ते साजरे करतो आणि त्यामध्ये काही गैर आहे असे नाही. ते सर्वजण आपले आई वडील मित्र मैत्रीण यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्तच करत आहेत. ही चांगली गोष्ट आहे. आता आपण आपल्या भारतीय संस्कृतीचा विचार करूया. आपल्या संस्कृतीमध्ये आईचे महत्त्व किती अनन्यसाधारण आहे. आई आपला पहिला गुरु असते आणि म्हणूनच आपल्या संस्कृतीने जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी असा आईचा गौरव केलेला आहे. आपल्या गौरवशाली इतिहासात अनेक अशा माता होऊन गेल्या ज्यांच्या संस्कारांमुळे, त्यागांमुळे आणि शिकवणीमुळे आणि आदर्शांमुळेच आपल्याला महापुरुषांची परंपरा लाभली. आपल्या सर्वांना परिचित असलेले शिवाजी महाराजांचेच उदाहरण घेऊया. शिवरायांचा पराक्रम आपण सर्वजण जाणतोच. बलाढ्य मुघल साम्राज्याला त्यांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी मोठ्या धैर्याने थोपवून धरले. एवढेच नाही तर हिंदवी स्वराज्य स्थापन केले. फारच अवघड काम होते ते. आणि म्हणूनच कवी भूषण यांनी महाराजांचा गौरव करताना म्हटले, काशी की कला जाती मथुरा मस्जिद होती, गर शिवाजी नहीं होता तो सबकी सुन्नत होती. पुरंदरे यांचं राजा शिवछत्रपती पुस्तक वाचा. त्यातल्या पहिल्या प्रकरणामध्ये 200 वर्षाची काळरात्र याचं वर्णन आहे. ते वाचलं की अंगावरती काटा उभा राहतो. फारच बिकट परिस्थिती होती ती. मुघल, निजाम, आदिलशहा या सर्वांच्या जुलमाखाली जनता भरडून निघत होती. सर्व मराठी सरदार गुलामगिरीत खुश होते. आपले शौर्य आणि ताकद परकीयांची चाकरी करण्यात घालवत होते. स्वराज्य स्थापन करण्याचेच काय तर त्याचे स्वप्न पाहणे ही सुद्धा अशक्यप्राय गोष्ट वाटत होती. पण जिजाबाईंनी ते स्वप्न पाहिले आणि शिवरायांनी ते साकार केले. जिजाबाईंच्या प्रेरणेने, त्यांच्या खंबीर पाठिंब्याने आणि सक्रिय सहकार्याने प्रचंड सैन्य, घोडदळ, हत्ती, अवजड तोफा असलेल्या बलाढ्य शत्रूशी मुठभर मावळ्यांनी सामना करून हिंदवी स्वराज्य स्थापन केले. हा चमत्कार जो घडला त्याच्या मागे शक्ती होती ती जिजामाता, प्रेरणा होती ती जिजामाता आणि भरभक्कम प्रेमळ आधार होता तो सुद्धा जिजामातेचाच. लखुजी जाधवांच्या पोटी जन्माला आलेल्या जिजाऊने फारच मोठी किमया केली होती. स्वतः शास्त्रविद्यामध्ये पारंगत असलेल्या जिजाबाईंचा विवाह शहाजीराजे यांच्याशी वयाच्या अवघ्या 8व्या वर्षी झाला. दोन्ही तोलामोलाची घराणी होती. दोघांच्या पदरी सैन्य होते, पण चाकरी करत होते निजामाची. आणि नेमकी हीच गोष्ट जिजाबाईंना पहिल्यापासून खटकत होती. आपल्या पदरी सैन्य बाळगून असलेले हे शूरवीर निजामाची गुलामगिरी का करत आहे हे त्यांना कळतच नव्हतं. निजामाच्या जुलमाने जिजाबाई फार पोळल्या गेल्या होत्या. 2 भयानक प्रसंग त्यांच्या आयुष्यात घडले आणि या 2 घटनांमुळे त्यांच्या मनात निजामाबद्दलचा द्वेष उफाळून आला. गुलामगिरीचा बिमोड करण्याची इच्छा प्रबळ होत गेली. पहिला प्रसंग. एके दिवशी निजामाचा दरबार संपवून सर्व सरदार मंडळी घरी जाण्यासाठी बाहेर पडत होते. तेवढ्यातच सरदार खंडागळ्यांचा हत्ती गर्दीवर तुटून पडला. हत्ती पिसाळलेला होता आणि कोणाला जुमानत नव्हता. सैरावैरा धावत सुटला. हत्तीचा रुद्र अवतार पाहून दत्ताजी जाधव जिजाबाईंचे बंधू चिडले आणि त्यांनी हत्तीवर चाल केली. त्याला अडवण्याचा प्रयत्न केला, पण हत्ती फारच मस्तवाल झाला होता. त्याने कितीतरी स्वारांना घोड्यावरून सोंडेने ओढून भुईवर आदळले. दत्ताजीला फारच संताप आला. तो पण बेभान होऊन हत्तीवर चालून गेला. त्याने हत्तीची सोंड कापली व त्याला घायाळ केले. त्याच्या मागे संभाजी भोसले, शहाजीराजे यांचे चुलत बंधू ओरडत होते
अरे हत्तीला मारू नकोस दत्ताजी, हत्तीला मारू नकोस. पण रागाने बेभान झालेल्या दत्ताजीने हत्तीला घायाळ करून संभाजीवरच हल्ला केला. दोघांची झटपट झाली व दत्ताजी ठार झाला. संभाजीच्या हातून दत्ताजी ठार झाला. राजे लखुजींना ही वार्ता समजताच ते धावत आले आणि त्यांनी समोरच असलेल्या शहाजी राजे यांच्यावर हल्ला केला. राजे खाली पडले. एवढ्यात संभाजी भोसले लखुजीवर चालून गेले आणि लखुजींचा एक जबरदस्त घाव संभाजीवर पडला. तो त्याच्या वरवी बसला व तोही ठार झाला. कितीतरी लोक मारले गेले नाहक आणि भोसले आणि जाधव यांच्यात वैर निर्माण झाले. जिजाबाईंचे माहेरपण संपले. जिजाऊंनी कोणासाठी लढावे, भावासाठी की दिरासाठी? त्यांचे मन आक्रंदत होते अवघ्या महाराष्ट्रासाठी, गोर गरीब जनतेसाठी. एका यक्किंचित हत्तीसाठी मराठ्यांच्या तलवारी एकमेकांचा सूड घ्यायला सिद्ध झाल्या. काय म्हणावे या नादानपणाला. पण याहीपेक्षा भयानक घटना जिजाबाईंच्या आयुष्यात घडली 25 जून 1629. लखुजी जाधव जिजाबाईंचे वडील आपल्या 3 पुत्रांसह सुलतानाच्या दर्शनास निघाले. दरबारातले वातावरण काही ठीक वाटत नव्हते. सुलतान त्यांच्याकडे खुंची नजरेने पाहत होता. जाधव कुटुंबियांनी मुजरा घालत असतानाच सुलतान एकदम दरबारातून उठून आत गेला. लखुजींना हा अपमान फार झोंबला, पण काहीही न बोलता ते माघारी फिरले. एवढ्यात ठरवल्याप्रमाणे जरू काय दरबारात उभे असलेल्या सरदारांनी जाधवांवर तलवारी उपसल्या. लखुजींनी परत वार केला, पण काही उपयोग झाला नाही. भराभर तलवारी उपसल्या गेल्या, चालल्या व 4 जाधवांची प्रेते खांडोळ्या ओढून रक्ताच्या थारोळ्यात पडली. बादशहाच्या इनामदारीची ही किंमत. जिजाबाईंचे माहेर आधीच नष्ट झाले होते, आता संपूर्णपणे उद्ध्वस्त झाले. काय यातना झाल्या असतील त्यांच्या मनाला. दुःख, राग, शोक, संताप सर्व भावना उफाळून आल्या. सुडाची भावना तीव्र होत गेली. ती भावना मस्तकातून उदरात जात होती, शिवबावर संस्कार करत होती. ही भयानक परिस्थिती बदलण्याचा निश्चय त्यांनी केला. त्यांच्या तडफदार व्यक्तिमत्वाने शिवबाला स्वातंत्र्यप्रेमी बनवले. जिजाबाईंची जिद्द, स्वातंत्र्य प्राप्तीची तळमळ व महत्वाकांक्षा या सर्वांचे बाळकडू शिवाजी महाराजांना मिळाले. सामान्य जनतेचा आक्रोश त्यांना अस्वस्थ करीत होता. देवाच्या दयेने त्यांना एक संधी मिळाली, ती शिवबाच्या रूपाने, आणि त्या संधीचे त्यांनी अक्षरशः सोने केले. शहाजी राजे जेव्हा थोरला पुत्र संभाजी याला घेऊन बंगलोरला गेले, तेव्हा शिवबाच्या पालन पोषणाची सर्व जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली आणि त्यांनी अत्यंत समर्थपणे ती पेलली देखील. लहानपणापासूनच शिवाजी महाराजांना रामायण, महाभारत आणि वेगवेगळ्या पौराणिक कथा सांगून त्यांनी दुष्टांचे निवारण करणे हा कसा धर्म आहे हे त्यांच्या मनावर बिंबवले, ठसवले आणि शिवरायांनी ते अंमलात आणले. अफजल खानाच्या स्वारीच्या वेळी अत्यंत संयमाने, युक्तीने व डावपेच लढवून त्यांनी त्या अफजल खानाने केलेल्या अन्यायाचा बदला घेतलाच. एवढंच नाही, अधर्माने वागलेल्या स्वकीयांनाही त्यांनी दयामाया दाखवली नाही, त्यांनाही कठोर शिक्षा केली. अशी होती जिजाबाईंची शिकवण. शिवाजींचे सर्व मित्र सुद्धा याच सर्व गोष्टी ऐकून मोठे झाले, याच संस्कारात वाढले आणि शिवरायांच्या स्वराज्यात त्यांनी स्वतःला झोकून दिले, जीवाला जीव लावून लढले, प्रसंगी प्राण सुद्धा दिले. पुणे जहागिरीची जबाबदारी शिवाजी महाराजांच्या अंगावर पडली तेव्हा त्यांचे वय अवघे 14 वर्षाचे होते. पण पाठीशी जिजाऊ खंबीरपणे उभ्या होत्या. दुष्काळाने ग्रस्त झालेल्या प्रांतामध्ये जिजाबाईंनी सोन्याचा नांगर फिरवला. हळूहळू सर्व कायापालट झाला. पाऊस पडला, पिके आली. लोकांना जिजाऊ आणि शिवाजी यांच्यावरचा विश्वास दृढ होत गेला. राजकारणाचे धडे जिजाऊंनी शिवाजींना दिले. न्यायनिवाडा कसा आणि किती कठोरपणा करावा लागतो याचे प्रात्यक्षिक दाखवून दिले.
हिंदवी स्वराज्य स्थापन करायला पाहिजे हे बीज त्यांनी शिवाजी महाराजांच्या मनामध्ये रोवले आणि खरोखरच पुढे चालून त्याचा वटवृक्ष झाला. शिवाजी महाराज स्वारीवर गेले की जिजाऊ स्वतः सदरेवर बसून दरबाराचे कामकाज पाहत असत. चोख न्याय निवाडा करत असत. अगदी निरपेक्षपणे कोणताही प्रसंग असो, तोरणा किल्ल्याची मोहीम असो, कोंढाण्याची असो, अफजल खानाची असो, आग्र्याची असो की बजाजी निंबाळकराला परत हिंदू धर्मात घेण्याची असो, सर्व प्रसंगात जिजाबाईचा योग्य सल्ला शिवाजी महाराजांना मिळत होता. कल्याण जिंकल्यानंतर कल्याणच्या सुभेदारांच्या सुंदर सुनेला पाहून शिवाजी महाराज जिजाबाईंच्या शिवाबाच्या तोंडून निघाले, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो. हे जिजाबाईंनी केलेले मातृवत परदारेषु परस्त्री ही माते समान आहे संस्कारच महाराजांनी जणू प्रगट केले. जिजाबाईंनी स्वराज्य स्थापनेची दृढ इच्छा, आशा, लालसा पहिल्यापासून मनात नुसती धरली नाही तर ती शिवाबामध्ये रुजवली. खरंच शिवाजी महाराज भाग्यवान की त्यांना घरामध्ये जिजाई आणि बाहेर रामदास स्वामी यांच्यासारख्या महान व्यक्तींचे मार्गदर्शन लाभले. जिजाबाईंच्या स्वाभिमानाचे, त्यागाचे, स्वराज्य स्थापनेच्या तळमळीचे आणि कर्तृत्वाचे किती किती गोष्टींचे कौतुक करावे. शिवाजी महाराजांच्या यशात आणि कर्तृत्वात जिजाबाईंचे योगदान फार अनमोल आहे. सईबाईच्या मृत्यूनंतर संभाजीला सुद्धा जिजाबाईंनी लहानाचे मोठे केले. जिजाबाई सारख्या अनेक कर्तृत्ववान आणि आदर्श स्त्रिया आपल्या भारत खंडात होऊन गेलेल्या आहेत. आपण त्यांची आठवण ठेवायला नको का? स्वातंत्र्य लढ्यात जे क्रांतिकारक फासावर गेले त्यांना आठवा. वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, मदनलाल धिंगरा, मंगल पांडे, खुदीराम बोस असे अनेक तरुण देशासाठी फासावर गेले अगदी हसत हसत. त्यांच्या मातांना काय वाटले असेल? कशा त्या मनावर दगड ठेवून तुरुंगात त्यांना भेटायला गेले असतील? या सर्व आदर्श मातांचा परिचय आपण पुढल्या पिढीला करून द्यायला पाहिजे. जिजाबाईंचा जन्म एका ऐश्वर्य संपन्न घराण्यात झाला. शहाजीराजे देखील गर्भश्रीमंत होते. मनात आलं असतं तर त्या सुद्धा आरामात राहू शकल्या असत्या, पण त्यांनी तसं केले नाही. स्वधर्म, स्वराज्य व स्वातंत्र्य याचा त्यांनी वसा घेतला आणि त्यासाठी त्या आयुष्यभर झटल्या. आज 10 मेच्या दिनाचे औचित्य साधून मला सर्वांना एक विनंती करायची आहे. आपला इतिहास फार गौरवास्पद आहे. त्याची जाणीव आपल्या मुलाबाळांना करून देण्याची जबाबदारी आपली आहे. आज मदर्स डेला आपण जिजाबाईंना आणि जिजाबाईंसारख्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मातांना वंदन करूया, त्यांचे स्मरण करूया आणि दरवर्षी त्यांना आदरांजली वाहण्याचा निश्चय करूया. वंदे मातरम. भारत माता की जय.